नमस्कार मैत्रिणींनो, तर आपल्या मिनी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग 7 फेब्रुवारी पासून आपण नवीन बॅच चालू करतोय, ती म्हणजे रेकॉर्डेड क्लासेसची बॅच आपण ह्या ठिकाणी चालू करणार आहोत। बऱ्याच ताईंना आपल्या लाईव्ह क्लासचं टायमिंग हा ऍडजस्ट होत नाही किंवा त्या टायमिंग मध्ये आपण आता भरपूर साधारणतः आपल्या 10 बॅचेस झालेल्या, तर 10 बॅचेस मध्ये काय होतं ना, टायमिंग हा वेगवेगळा ठेवलेला होता मी, तरी सुद्धा ह्या टायमिंग मध्ये ऍडजस्ट होत नाही। तर काही ताई आपले जॉब करतात किंवा जे काही काम करत असतील, तर त्या काम करून आणि त्यांना टायमिंग ऍडजस्ट होत नाही क्लास करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी खुश खबर आहे। 7 फेब्रुवारी पासून आपण रेकॉर्डेड क्लासेसचे ऍडमिशन घेणार आहोत। ज्या ताईंना ऍडमिशन घ्यायचे असतील बेसिक आणि ऍडव्हान्स या दोन्ही बॅचेस मध्ये आपल्याला आपण चालू करणार आहोत, तर त्यांनी नक्की स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती हाय करायचंय आणि तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस मध्ये ऍडमिशन घ्यायचे आहेत 7 फेब्रुवारी पासून। ओके, आता सर्वात पहिल्यांदा बऱ्याच साईंचे मेसेज येतात, बऱ्याच साईंना अडचणी येतात ब्लाऊज पेपर कटिंग करताना किंवा टीचिंग करताना। आता काही ताईंना पेपर कटिंगच येत नाही, तर तुम्हाला इथे बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं जाणार आहे। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपण साधारणतः ज्यावेळेस तुम्ही गळ्याच्या उंचीनुसार कटिंग करतात त्यावेळेस शोल्डर कसे घेतले जातात, शोल्डर कसे मायनस केले जातात, छातीचा उभार कमी असेल, छातीचा उभार जास्त असेल त्यावेळेस टक्स रुंदी कशी घ्यायची, कशी ऍडजस्ट करायचं, पप हा कसा जास्त क्रिएट करायचा किंवा कमी कसा करायचा, हे सर्व तुम्हाला आपल्या क्लासेसमध्ये डिटेलमध्ये शिकवलं जातं। काही डीप गळा असेल तर त्यावेळेस आमचा ब्लाउज मध्ये आर्महोल मध्ये फुगा पडतो, शोल्डर उतरतात, तर हे कारण जे तुम्हाला प्रॉब्लेम हे जे क्रिएट करतात, हे प्रॉब्लेम सर्व तुम्हाला आपल्या क्लासेसमध्ये सॉल्व्ह होणार आहे। तर नक्कीच तुम्ही बघू शकता, ह्या ठिकाणी मी प्रत्यक्षात ब्लाउज पण वेअर केलेला आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता शोल्डरची पट्टी अगदी 1.5 इंचाची ठेवलेली आहे आणि बॅक साईडला सुद्धा ब्लाउजचा जो आपण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बॅक साईडला गळा सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, आपण काय घेतलेला आहे, डीप गळा घेतलेला आहे आणि शोल्डरची पट्टी अगदी कमी ठेवलेली आहे। ह्या प्रकारचा डीप गळा शिवायचा असेल तर ताई आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो, आर्महोल मध्ये फुगा येतो, कटिंग कशी करायची, आर्महोलची शोल्डरचे कटिंग कसे करायचे, तर हे आम्हाला अजिबात जमत नाही। तर ताई आम्हाला तुमच्याकडून शिकायचे, तुमचे ब्लाउज खूप छान पद्धतीचे बसलेले असतात आणि खूप डीप जरी असले किंवा बोटनिकचे असले तरी ते खूप छान पद्धतीचे असतात आणि मग आम्हाला सुद्धा ह्या प्रकारचेच ब्लाउज शिवायचे आहेत। तर बघा, हे जे मी ब्लाउज वेअर केलेले असतात हे मी स्वतः क्लासेस मध्ये कटिंग आणि टीचिंग शिकवत असते आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर साईजचे पण तुम्हाला ब्लाउज पेपर कटिंग वगैरे शिकवले जातात। आपल्या क्लासेसमध्ये जास्तीत जास्त पेपर कटिंग वरती खूप भर दिलेला असतो आणि त्याच्यानंतर मग टीचिंग वरती। जेवढं कटिंग महत्वाचं आहे तेवढं टीचिंग पण महत्वाचं आहे, पण तुमचं परफेक्ट पेपर कटिंग